नमस्कार. जय श्री कृष्ण. आपला पाचवा अध्याय 17 श्लोक होऊन 18वा श्लोक सुरू झाला होत होता. आणि त्यावेळी मी म्हटलं होतं हे 18पासून जे सुरू होतात 18, 19, 20, 21, 22, 23 जवळपास 24व्या श्लोकापर्यंत अत्यंत महत्त्वाचे श्लोक एकापेक्षा एक. जसं काल इथे एक सत्र झालं त्यात मी उदाहरण देत होतो. तो जो पद्मावत नावाचा सिनेमा आला होता, पद्मावती, राणी पद्मावती, माधवी मी पाहायला गेलो होतो. त्यात शेवटी कसं ते शेवटच्या युद्धात तो कुठला खान जो कुठला असं तर ते तो गोळे टाकत जातो एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर इतके सतत भडीमार होतं की त्याच्यानंतर काही वाचतच नाही, शिल्लक नाही राहत. तसेच हे आता 18व्या श्लोकापासून सुरू होणार आहे. श्रीकृष्णाचे इतके दमदार, इतके धुरंधर, इतके मजबूत, एकापेक्षा एक एकावर एक सुरू होणार की नीट जर लक्ष दिला, वेळेवारी जर कार्य केला तर शक्यच नाही, संभव नाही. यातून मग आपली सुटका होणार, आपण जसे आहे तसे राहणार. परिणाम त्याचा हाच की आमूलाग्र बदल होणारच. आमूलाग्र म्हणतो, आमूल मूळ, अग्र म्हणजे टोक, गवत जे लागतं जमिनीत, मूल आणि अग्र, अग्रवाल म्हणतो आपण. अग्रवाल नाव पहिलेवाले, समोरचे वाले, टोकाचे, समोर उभे असलेले. ब्राह्मण जातीला अग्रजाती म्हटलं आहे. तर कुशाग्र म्हणतात, कुशाग्र बुद्धी आहे. कुशा नावाचं गवत असते. कुशाग्र यज्ञात जेव्हा तर त्याचं टोक खूप धारदार, टोकदार असते, शार्प एकदम. तर कुश अग्र, शार्प पॉइंटेड, पिन पॉइंटेड अग्र वाल. तसं आमूल आग्र, मुळापासून शेवट टोकापर्यंत आमूलाग्र परिवर्तन. या श्लोकांमध्ये 5व्या अध्यायातले 18, 19, 20, 21, 22, 23 हे 5-6 श्लोक जे आहेत तर तो भाग आज सुरू होईल. मागच्या कुठल्या 17व्या श्लोकात कुठे होतं आपण? तद्बुद्धयस्तदात्मानं तन्निष्ठा तत्परायणः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. तद्बुद्धयस्तदात्मानं तन्निष्ठा तत्परायण, तत् आलाय. तद्निष्ठा, तद्बुद्धी, तत्परायण. तद म्हणजे ते, दॅट, त्यात, ते जे तत्व आहे त्या तत्वमध्येही तत् शब्द आला. तत्व, तेपणा, ते असणं, ते परब्रह्म तत्व जे आहे. पुन्हा तत् आला. ओम तत् सत इति मध्ये पुन्हा तत् आला. तत्ते वाम प्रवक्ष्यामि, श्रीकृष्णाचे वचन येतात भगवद्गीतेत. त्याच्याबद्दल मी तुला सांगतो. तर ते जे काही तत्व आहे, जे कळत नाही आहे, समजत नाही आहे, जे शोधून राहिलो आहे, ज्यात भूलचूक होते आहे, आपल्याला दुसरं काहीतरी समजून बसलो आहे, तेपणा जे आहे, ते तत्व जे आहे त्याच्याबद्दल, म्हणजे परमात्मा, म्हणजे भगवंत श्रीकृष्ण, देव. पुढे एवढं विश्वरूप दर्शन दाखवल्यानंतर, प्रत्यक्ष दाखवल्यानंतर अर्जुन प्रश्न विचारेल की अच्छा, आतापर्यंत ऐकलं होतं देव असा असतो, पलीकडे असतो, मनात विचार करावा लागतो, ध्यान असतो, अजून नुसतं सच्चिदानंद असतो, आणि तू ते समोर उभा माझ्या मला दाखवलं. तू त्या दोनपैकी कशा प्रकारे मी साधना करू? तर श्रीकृष्ण म्हणतो दोन्ही प्रकारे प्राप्त होऊ शकते, पण इथे समोर आहे. नाव श्रीकृष्ण आहे, 2 हात 2 पाय आहे, लीला आहे, कथा आहे, वर्णन आहे, गुण आहे. ते सोपं आहे ना रे, सोपा मार्ग आहे ना. कशाला द्राविडी प्राणायाम असा नाक धरून असा प्राणायाम करणार? द्रविड देशातले, साऊथ इंडियातल्या लोकांनी नवीन प्राणायाम काढला होता की इकडून हात घालून इकडून नाक धरायचं. सगळ्यांना जमेना, काहींचाच हात पोचू शकायचा, खूप व्यायाम केलेले. म्हणून हा द्रविडी प्राणायाम हा विशेष लोकांसाठी आहे. तर कोणीतरी म्हटलं बघ ते आम्हाला लाभ तर आम्ही इकडून समोरून धरतो आहे, इफिशियंट सोपा मार्ग. द्राविडी प्राणायाम नको करायला की इकडून हात घालून असं. द्रविड देशातले लोक असा प्राणायाम करतात, त्यांनी जास्ती श्वास नलिका स्वच्छ होतात. असं काही नाही. जसं समोर देव आहे, देवाचा विचार, देवाची गीता, देवाची लीला, देवाची कथा, देवाचं कीर्तन, देवाचं नाव श्रीकृष्ण.
देवाचं कल्पना केलेलं, ऐकलेलं, वाचलेलं रूप, त्याचं ध्यान, त्याचं स्मरण. तो म्हणतो, अरे हिनी पटापट पोचून जाशील तू या मार्गाने. तेही पोहोचतील. द्राविडी प्राणायामवाल्यांचे प्राणायाम होईल, पण खूप काबाड कष्ट, खूप 3-4 प्राणायाम होतील, तोपर्यंत तुझे पूर्ण प्राणायाम निघूनही गेलेला राहशील तू. तसा दोघांचाही प्राणायाम होईल, दोघांनाही ठीक म्हटलं आहे. तर ते जे तत्पणा आहे म्हणजे भगवंता, तो इथे उल्लेख आहे. त्यात या श्लोकात, तर 17व्या श्लोकात, तद बुद्धय तद आत्मान तन्निष्ठा तत्परायण, की त्यात ज्याची बुद्धी आहे. माझ्यासाठी मी म्हणतो श्रीकृष्णात. प्रत्येकाने आपला आपला देव शोधून घ्यावा, समजून घ्यावा. सोप्यातला सोपा देव कृष्ण माझ्या समजीत आलेला, अल्पमती अल्पबुद्धीत लक्षात आलेला राम कृष्ण आहे, सोपे. तर त्यात ज्याची बुद्धी, त्यात ज्याची निष्ठा, कमिटमेंट, त्याच्या परायण ज्याचे जीवन आहे. परायण जीवन त्याच्या म्हणजे कसं, सगळ्याचं पाणी जरी प्यायचं असलं, पहिलं चहा जरी घ्यायचा असला, स्वयंपाक केला, त्याच्यासाठी स्वयंपाक करायचा म्हणून आंघोळ करून केला, स्वतः खायच्या आधी त्याला नैवेद्य दाखवला, घास घ्यायच्या आधी त्याचं नाव घेतलं, विचार केला, मध्ये थोडा थोडा वेळ शोधून त्याच्यात डुबकी लावली, त्याच्या नावात त्याचं ध्यान केला. जेव्हा निवांत वेळ मिळाला त्याच्याविषयी वाचला, त्याच्याविषयी काय बघितलं, 5ही इंद्रियांना गुंतवलं, त्यात गुंतावून टाकला, कृष्णात गुंतलं. त्यांच्या चरणापासून निघालेली गंगा वामन अवतारात जेव्हा बलिराजाच्या डोक्यावर पाय ठेवून दाबून दिलं त्याला पाताळ, व छोट्याशा बुटक्या वामनाने, म्हणजे त्याचं उपहासाने बळी म्हणे, एवढं ठेंगू मामा तीन काय मागतो तो, तू छोटा आहे, तुझी बुद्धी तशी छोटी आहे. तर मग आपलं विशाल रूप दाखवून वामनचा विशाल होऊन पाय त्याच्या डोक्यावर ठेवला. 3रं पाऊल कुठे जागाच नाही राहिली, 2 पायात संपूर्ण ब्रह्मांड व्याप्त केला. आणि ते पाय डोक्यावर ठेवायच्या आधी जो वर केला होता पाय, स्वर्गातून जाता जाता सत्यलोकापर्यंत पोचला. 7वा शेवटचा लोक, इतका व्याप्त. भू भू भुव स्वहा महा जनः तपः सत्य, हे 7 लोक वर जे आहेत. आणि अतल वितल सुतल पाताल तलातल रसातल 7 लोक खाली आहेत. त्यातला 7वा जो शेवटचा ब्रह्मलोक, ज्याला सत्यलोक म्हणतात, तिथून ते चेवर त्याचा पाय चालायला लागला. तर पटकन ब्रह्माने आपले संधी साधली. अरे हे तर मला ओळखलं आहे, माझे त्याच्या तळव्यावरचे जे चिन्ह आहेत, ईश्वराच्या तळव्याखाली चिन्ह असतात त्याचे, जसे शंख चक्र गदा पद्म आणि निरनिराळे अजून धनुष्य. त्यात ते पटकन आपला कमंडल उचलून त्यांचे अनायास मिळालेली संधी म्हणून चरणांचा अभिषेक केला ब्रह्माने श्रीहरीच्या वामन अवतारात. तिथून निघालेलं जल पटकन शिवानी पाहिलं. ओहो हो हो, हे माझ्या प्रभूचं, माझ्या ईश्वराचं चरणतीर्थ आहे, हे कुठे सांडून वायानं जावा. आपलं मस्तक माथासमोर केला. सगळीच्या सगळी ते पाणी त्याच्या शिवाच्या जंजाळात, केशांच्या जंजाळात पडली पूर्ण. आणि इतका महादेव आणि इतके त्याच्या विशाल काया आणि इतके केसांचा जंजाळ की त्यात युगभर ती गंगा हरवूनच गेली, कुठून निघायला जागाच नाही, सर्व व्याप्त महादेव. आणि मग शेवटी तो लंबा संवाद आहे, ते अनुनय विनयनंतर थोडीशी जागा निघाली काळा, शिवाच्या डोक्यातून गंगा निघताना दिसते. मग ती पृथ्वीवर पडली, गंगोत्री हिमालयात, जिथे साधना करत होत्या. पुढे मग जनु ऋषी होते, काशी विश्वेश्वर, काशी क्षेत्रात जनु ऋषी. ती निघाली तिथून, तो खूप खळबळ खूप दिवसांनी, उच्छृंखल स्वभाव होता. लहानी बहीण होती पार्वती, धीर गंभीर. तिची लहानी बहीण, उच्छृंखल स्वभाव, खूप गंगेचा, इतरांचं नुकसान करत, खूप आपल्याच त्याच्यात. म्हणून ते काशीला जे आली, त्या जनु ऋषींनी तिला प्राशन केला, थांबवला तिचा प्रभाव आपल्या तपाच्या सामर्थ्याने. पुन्हा अडकले. आणि मग पुन्हा तिच्या लक्षात आल्यानंतर, प्रार्थना केल्यानंतर, त्यांनी आपल्या कानातून एक छोटी धार सोडली. कथा आहे जान्हवी, तिथून तिचं नाव झालं. ब्राह्मणाचं जानवं कानात जसं सगळं असतं, तिथून मग संत प्रवाह आहे. काशीपासून हलका आरामात पूर्ण गंगासागरपर्यंत मग नाही.
तर ती जशी गुंतून गेली होती शिवाच्या भलत्या, तसं आपलं मन गुंतून जावं ईश्वरात सर्वेंद्रियांनी. सर्वेंद्रिय ग्रामम नियम्य भरतर्षभ, भगवद्गीतेतलाच श्लोक आहे, झाला आहे आधी. सगळ्या इंद्रियांच्या गावात एक मुख्य देऊळ ठेवावं. तर तो इथे उल्लेख आहे, तद्बुद्धय तद आत्मानम, आत्म्यापासून त्याला समर्पण. आत्मा, मा म्हणजे मी, आत मी आहे हे लक्षात घेऊन, आत्मा तूच आहे, माझ्या आतही तूच आहे, माझ्या आत जर तू आहे तसं सगळ्यांच्या इतरांचे आत तूच आहे. मुख्य लक्ष तिथे ठेवणं. आत जो आहे तो बाहेरून जे दिसतो आहे, जी दिसते आहे, जसं वागतात आहे, जसं बोलतात आहे, तिथे गौण करणं. जसं ज्याला मुख्य महत्त्वाचं आहे ते वेळेवारी येऊन सुरू झालं, बरोबर. ध्यान नाही सुटलं, ध्यानातही ध्यानाचं अत्यंत महत्त्व आहे. नुसता टी व्ही ऑन केला, नुसतं ऐकलं, धड 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 ऐकत नाही होत फायदा. किती किती वर्ष निघून गेले, किती कमी ऐकलं, कमी वाचलं, पण मनात विषाद आहे, क्रोध आहे, राग आहे, लोभ आहे, मोह आहे. त्याच्या आधी ध्यान अत्यंत आवश्यक आहे. ज्ञान ग्रहणात ध्यानात श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते. श्रीकृष्ण भगवद्गीतेत भक्तियोगात म्हणते, जे भक्त आहेत, जे आपल्याला भक्त म्हणतात, जे म्हणतात आम्ही भक्ती मार्गाचे आहोत, जसं मी म्हणतो भक्ती मार्गात आहे, त्याच्यासाठी त्यांनी म्हटलं अभ्यासात नुसतं रटून नुसतं करणं, तेच ते करण्यापेक्षा, 12व्या अध्यायातला श्लोक आहे, त्याच्यापेक्षा श्रेय आहे ज्ञान समजून घेऊन, विचार करून, त्याच्याबद्दल जे करतो आहे त्याच्याबद्दल हे का करते आहे, याचा अर्थ काय, यांनी काय होणार, आणि ते कार्य झाल्यानंतर थांबून विचार करणं की अच्छा मी आता जी पूजा केली, जी अर्चना केली, जी वंदना केली, जी आरती केली, त्याच्याबद्दल विचार करणं. श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात, त्याच्यापेक्षा ज्ञानाने करणं श्रेष्ठ आहे. परंतु ज्ञानात ध्यानम विशेषते, नुसतं तेच पेक्षा ध्यान करणं विशेष आहे. भक्तासाठी सांगितलं आहे, भक्तियोगात सांगितलं आहे, श्रीकृष्णाने सगळ्यात महत्त्वाच्या अध्यायात सांगितलं आहे. म्हणून दरवेळेला आपण हे सत्राच्या आधी सुरुवातीला ध्यान करतो आणि सत्राच्या नंतरही ध्यान करतो. त्याचे वचन आणि अनुभवाचाही प्रश्न आहे हा. तर ते झालं, निष्ठा झाली, तन्निष्ठापरायण, लॉयल. या कुत्रा सोडून नाही जात आपल्या स्वामीला, जिथे जिथे गेला तिथे तिथे त्याची इच्छा असते. बाळ आपल्या आईच्या मागे मागे जाण्याचा प्रयत्न करते, जिथे सोबत गेलं तिथे. वडिलांनी कडेवर घेतलं, कोणी दुसऱ्यांनी घेतलंही 1 मिनटासाठी, जबरदस्ती नाही धरून ठेवलं तरी दिलं तर लगेच बोंबा मारून 1 मिनटात पटकन वापस घ्यायला लागतं वडिलांना खांद्यावर आपल्या. ती निष्ठा आहे, तन्निष्ठापरायण. तशी आत्म्याची निष्ठा असणं या श्लोकात सांगितलं आहे. ज्याची असते तद बुद्धया तद आत्मानं तन्निष्ठा तद परायण. परायण म्हणजे त्याच्या अवतीभोवतीच असणं, सतत त्याच्याच विषयाला धरून, त्याच्याबद्दलच, त्याच्या संबंधीच जे कुठलं कार्य, त्याच्या नात्याने, त्याच्यासाठी. तर मी मागच्या वेळेस कदाचित म्हटलं तर आठवत नाही, पण देवाच्या निमित्ताने देवाचं कार्य समजून देवासाठी, देवासोबत, देवासारखं कार्य करणं, हा भक्तियोग. शनिवारी 2 सत्र होतात तिथे, एकात हाच अध्याय सुरू आहे आणि दुसरा भक्तियोग सुरू आहे. त्या भक्तियोगात की म्हणजे कर्मयोगाला जुडलेलं भक्तियोग आहे. देवासाठी देवाचं कार्य, देवाला सोबत ठेवून देवासारखं करणं, हा भक्तियोग. तर ते त्याच्या परायण असं, जे कुठलं काम करतो आहे, स्वयंपाक असो किंवा कोणाशी व्यवहार सुरू आहे, बोलणं चालणं सुरू असो, त्या निमित्ताने त्याच्या कार्याला जोडून, तर ते झालं तन्निष्ठा तत्परायण. गच्छन्त्य पुनरावृत्ती ज्ञान निर्धूत कल्मषः. अशी व्यक्ती मग गच्छन्त, अंत, गच्छ, शेवटी पोहोचते ती तिथे, गच्छ अंत, शेवटी जाऊन पोहोचते. अपुनरावृत्ती, पुन्हा मग इथे नाही यावं लागत, पुन्हा हेच हेलपाटे नाही खावं लागत.
पुन्हाच राग लोभ, पुन्हा मान अपमान, निंदास्तुती, लाभहानी, जय पराजय, पुन्हा चिंता, हे पुनरावृत्ती, पुनश्चर्यम, आवृत्त झालं पुन्हा आवृत्त झालं, अपुनरावृत्ती, सुटून जाते ते. इलेक्ट्रिकचे वायर प्लग केला आहे भिंतीत आणि कोणाला शॉक बसून राहिला आहे काही पाण्यात पडल्यामुळे एकदम, तर जे काढून टाकलं तिथून ते एकदम शॉक बसणं थांबला झटका ना. तोपर्यंत जोपर्यंत ते काढलं नाही तोपर्यंत किती उपाय केले, लाकूड लावलं, थोडं ढकलण्याचा प्रयत्न केला, म्हटलं अरे असं नको तसं कर, तरी तो तडपड. पण एखाद्याने बुद्धिमानी ते काढूनच टाकला तर अपुनरावृत्ती झाली, पुन्हा शॉकने मग त्याचं मलमपट्टी करणं सुरू करू शकतो. तसं म्हणते हे एकदा ज्यांनी केलं त्याची गच्छन्ते अपुनरावृत्तीम ज्ञान निर्दोष कल्मशः. त्या या ज्ञानाने कलमश जे आहे काळिमा जी लागली आहे, जसं मी कलई करायचं त्याचं उदाहरण दिलं होतं, सगळं काढून त्याच्यानं मग कलई स्वच्छ लखलखीत पुन्हा त्या ज्ञानाची कलई लागून निर्धूत धुवून निघालं, स्वच्छ झालं, कल्मश नाही राहिला, आता पाप नाही राहिला, मनातही पाप नाही, मनात विचारांमध्ये पाप नाही, वाणीत उच्चारात पाप नाही आणि कर्मांनी आपल्या आचारात पाप नाही राहिला. मग तर तिथपर्यंत मागच्या वेळेस झालं तर आता आजचा पहिला श्लोक, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडित समदर्शिन. अशा व्यक्तीची मग अवस्था कशी होणार, ते ज्यांची पाप नष्ट झाले, काळीमा निघून गेली, पुढे काय त्याचं लक्षण जे सांगितलं आहे 4-5 श्लोकांमध्ये, म्हणून मी यांचं इतकं महत्त्व म्हणतो 5व्या अध्यायातल्या 18व्या श्लोकापासून. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे. विद्या म्हणजे टॅलेंट, म्हणजे स्किल, विद्या म्हणजे ज्ञान नाही. ज्ञान मिळाल्यानंतर त्याचा उपयोग कसं विद्या आत्मजत असते, टॅलेंट असतं, स्किल असतं. कोणाचं लाकड सुताराकडे ती विद्या असते, इतके फर्स्ट क्लास असं लाकडाच्या ओंडक्यापासून इतकं सुंदर काही नक्षीकाम किंवा टेबल खुर्ची पटापट बनवू शकतात. मोचीजवळ विद्या आहे, चांभाराची विद्या आहे, कुंभाराजवळ विद्या आहे. मडका कुंभार जसा बनवेल तसं आपण माती घेऊन बनवायला लागलं तसं नाही होणार मडका, तितकं सुरेख नाही होणार, तितकं पातळ नाही होणार, तितकं त्यात पाणी थंड नाही होणार, तितकं टिकणारही नाही, फुटून जाईल. त्याच्याजवळ ही विद्या आहे. पुजाऱ्याजवळ पूजेची विद्या असते, ब्राह्मणाजवळ विद्या आहे, क्षत्रियाजवळ शस्त्रविद्या आहे, ब्राह्मणाजवळ शास्त्रविद्या आहे, वैश्याजवळ व्यापाराची अर्थविद्या आहे, अर्थशास्त्राची विद्या आहे. सो निरनिराळ्या ह्या ज्या विद्या आहेत, आणि आपल्या शास्त्रात म्हणतो विद्या विनयेन शोभते. तर असं विद्या असलेला आणि विनयशील ब्राह्मण जरी असला, उच्च कुळातला, संपन्ने असा ब्राह्मण, संपन्न म्हणजे वैभवानी नाही, विद्येनी आणि विनयाने संपन्न. ब्राह्मणाची संपदा धन नाही म्हटले आपल्या शास्त्रामध्ये. धनवान ब्राह्मण तो श्रेष्ठ ब्राह्मण कुठेच नाही म्हटले. धनवान ब्राह्मण तो कनिष्ठ असू शकतो, असणं जरूर. ज्याचं धन आहे म्हणजे तो कनिष्ठ आहे असं नाही. कुठल्या श्रीमंत ब्राह्मणाची घृणा नको करायला, तर गरीब ब्राह्मणच खूपच श्रेष्ठ असंही जरुरी नाही. विद्या आणि विनय ज्याची संपदा आहे तो त्याची ब्राह्मण. तर एकनाथ महाराज जे होते संपन्न ब्राह्मण होते, रेलचेल होती खाण्यापिण्याची, धनवान होते, भंडारा किती करू शकायचे, त्यांच्याजवळ पैशाची कमी नव्हती, म्हणून ते काही कनिष्ठ नव्हते. ज्यांनी एकनाथी भागवत लिहिलं, रामायण भावार्थ, आणि तुकाराम बुवा नव्हते, तुकाराम ब्राह्मण कुळातलेही नव्हते, पण अजून इतरही कुठले ब्राह्मण असले जे नसले, तर धनाशी संपदेचा संपन्न, विद्या विनय संपन्ने असा ब्राह्मण असणं. गवी, आणि तिथे बाजूला गाय असली, चरून राहिली आहे, गवत खाऊन राहिली आहे, तिथेच एक सुशी सुरू आहे, तिथे शेण टाकून राहिली आहे, तिथेच गोमूत्र टाकते आहे, इथे तेही सुरू आहे, इकडे खाणंही सुरू आहे, आणि त्याच्यासोबत काही कागदाचा तुकडा आला तोही खाणं सुरू आहे. तर या दोनमध्ये फरक आहे. विद्या विनय संपन्न ब्राह्मण असो आणि गाय असो, पुष्कळच फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. त्यांचे आचार विचारावर लक्ष दिलं आहे. आणि त्यांच्या बाजूला तिथे हत्ती आहे. आत्ता तलावात आंघोळ करून आणली त्या महंताने त्याला,
माहुतानी हत्तीला. बाहेर आल्याबरोबर सोंडेनी चिखल स्वतःवर ओढून घेतला. पहिलं काम केलं, धूळ माखून घेतली स्वतःवर. त्या डोक्यावर हात मारला की तुला आता स्वच्छ करायला नेला. पण हत्तीचं लक्षण हे की डुबून पाण्यात बाहेर आल्यावर पहिलं काम स्वतःवर माती ओढून घेतात, थंड राहण्यासाठी, आपल्या म्हटलं रक्षणासाठी. पण आपल्या दृष्टीत वाटते की अरे आत्ता स्वच्छ झालं, पुन्हा तेच केलं. तर इकडे ब्राह्मण आहे, चांगल्यातला चांगला उत्कृष्ट ब्राह्मण. इकडे गाय आहे, तिथे गोमूत्र शेण खाणं पिणं एकाच वेळी सुरू आहे. इकडे हत्ती आहे बाजूला, जो आत्ता आंघोळ करून आला स्वतःवर चिखल होत मला. तर विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शूनी कुत्रा काम न दाम भोकून राहिला. काहीच घेणं देणं नाही. कोणती एवढं अर्ध्या मैलावरून चालला, इथे जवळ येत नाही तरी भोकूनच राहिला. एकमेकावर भोकून राहिले नंतर काम न जावं. तर कुठल्या गोचिडाने त्रस्त असेल म्हणून भोकून राहिला, पण बस मोठमोठाले दात दाखवून. शनी च एव श्वपाकायचे. कुत्राच नाही, कुत्राला शिजवून खाणारा इतका नीच कमीना यवन जातीचा जरी असला, चांडाळपेक्षा अंत्याच्या जातीचा. व्हेजिटेरियन असणं श्रेष्ठ आहे, नॉन व्हेजिटेरियन असणं कनिष्ठ आहे. पण नॉन व्हेजिटेरियन लोकसुद्धा कुत्र्याला नाही खात, कुत्र्याला कोणीच नाही खात. पण असा जरी असला, चांडाळ जातीचे लोक कुत्र्याला कापून शिजवून खातात, असे प्रथा होती. श्वपाकेच्या पाक सकाळ सुरुवातीच्या ध्यानाच्या वेळेस जे होते त्यांनी ऐकलं असलं, पाक स्वपाक, स्वयंपाक, स्वतः बनवलेला पाक, पाकशास्त्र. कर्मविपाक जो भागवतातला श्लोक मी ध्यानाच्या वेळेस सांगत होतो, कृष्ण चरित्रातला 10व्या स्कंदातला, त्यात जो होतं तत्ते अनुकंपां सुसमीक्षमाणो भुंजनेवम आत्मकृतम विपाकम. गीतेतला नाही, भागवतातला श्लोक आहे. आत्मकृतम विपाकम, स्वतः विपाक जे खावं लागून राहिला आहे, स्वतः जे शिजवलं ते खावं लागतं आहे, बस. भागवतातला श्लोक आहे, शुकमुनींनी व्यासांनी लिहिलेला, परीक्षिताला सांगितलेला आहे, सूत ऋषींनी, शौनक ऋषी आणि इतर समुदायाला सांगितलेलं आहे. काय की भुंजान नेवम आत्मकृतम विपाकम. आपण जे शिजवलं तेच आपल्याला खावंच लागतं आहे, आणि तेच खायला मिळतं, तेच तेवढंच तेच असतं. तर तिथे जो विपाक शब्द आला होता त्यावेळी मी विचार करतो, तर इथे पाक शब्दाला श्वपाक आहे. श्व म्हणजे कुत्रा, कुत्रा असेल खाल्ला. तर असे जे आहे, एकाच बघितलं, एक राहतोय ब्राह्मण, ते संपन्न ब्राह्मण आहे, त्याच्या शेजारी इकडे गाय चरून राहिली आहे, इकडे हत्ती चिखल ओढून राहिला स्वतः, कुत्रा कामदाम भोगतोय, आणि इथे चांडाळ काहीच्या काही खाऊन राहिला. विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शूनिच एव श्वपाकेच पंडिता. खरा पंडित, खरा जाणकार तुझा समदर्शन. हा, याला सगळ्यांमध्ये एक साम्यता दिसते. तर याची घृणा नाही करत आहे, तू नॉन व्हेजिटेरियन आहे म्हणून छिथू करून हात नाही लावायचा, त्याच्याकडे बघायचं नाही. ते अछूत आहे, खालच्या जातीचे आहे, त्यांच्या हातून नाही स्पर्श नाही करायचा. श्रीकृष्णाने नाही म्हटलं आहे ते कुठेच. जातपात तर बनवलेली म्हटलं आहे, 2-3 ठिकाणी इथे गीतेत. ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे, शूद्र आहे. याच्यानंतर 6वा अध्याय येईल, हा 5वा अध्याय सुरू आहे. 6व्या अध्यायात स्वतः छाती ठोकून म्हणतो, मीच बनवल्या जाती, ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य. त्याच्यामुळे लाज वाटण्याची आवश्यकता नाही आहे. चातुर्वर्ण्य मया सृष्टम, मी निर्माण केलं आहे चतुर्वर्ण. परंतु गुण कर्म विभागशः, ते बरेचदा सांगून झाला. याच्या महाराच्या घरी जन्म झाला म्हणजे हे महार असं नाही, अनेक ब्राह्मण महारापेक्षा खालच्या जातीचे समजले जावं असं, आणि अनेक महार ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ त्यांचा व्यवहार असू शकतो. जन्माचा संबंध नाही, श्रीकृष्णाने नाही म्हटलं. गुण आणि कर्म कशा विभागशः, त्याच्याप्रमाणे मी ठरवलं की कोणाचे गुण जसे तो ब्राह्मण, कोणाचे कर्म जसे तो ब्राह्मण, न की जन्म कुठे झाला होता तो. तर इथे पंडित म्हणजे जो खरा जाणकार जो आहे, तो तोच आहे जो या सगळ्यांमध्ये समदर्शी आहे. की अरे कशी गाय आहे, कसा मूर्ख हत्ती आहे, की काय कुत्रा काम भुकून राहिला, त्याचा स्वभाव आहे भुकण्याचा, त्याला बनवलं तसं आहे. गाईचा स्वभाव तसा आहे, हत्तीचा स्वभाव तसा आहे. तो ॲक्च्युली जे करतात त्याच्यासाठी बरोबर आहे.
ओला असतानाच ती माती पक्की लागू शकते आणि त्याची सूर्यकिरणापासून रक्षा होऊ शकते. त्याचा ती माती निघून गेल्यावर ॲक्च्युली त्याला आंघोळ करायची इच्छा होते, कारण ओल मिळावा म्हणजे मग माती टाकता येईल. ते आपल्या आपल्या स्वभावात जे आहेत, म्हणजे ईश्वर दत्त जे निर्मित प्रकृती आहे ते मजेत आहेत, आरामात आहेत. कुत्र्याला भोंकण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, त्याला काही चिंताही नाही आणि आपोआप मिळते आहे. त्याच्यासमोर तुकडा कोणीतरी पोळी टाकून देते आहे. गाईला जिथे गेली तिथे गवत मिळून जाते आहे. हत्तीलाही माती मिळून जाते स्वतः टाकायला. आपल्या ते स्वभावात निरत आहेत. मनुष्याचा स्वभाव सच्चिदानंद होता. एक मनुष्य प्राणी फक्त आहे जो स्वतःच्या स्वभावात नाही आहे, त्याच्यामुळे निरानंद आनंदी नाही आहे. स्वतःचा स्वभाव सच्चिदानंद चिदानंद होता, चैतन्य आनंद होता, जाणता आनंद होता. मी आनंद स्वरूप आहे हे विसरून त्याच्यामुळे घेणं सुरू झालं. कुठल्या तरी प्रकारे इतरांकडून आनंद आहे. प्राणी तर स्वतःच्या स्वभावात आहे, ते मजेत आहेत. कुठलं प्राणी आनंदात आहे, सुखात आहे, सगळी व्यवस्था होऊन जाते. त्या प्राण्यांमध्येही आणि त्या मनुष्यांमध्येही आणि त्या चांडाळामध्येही समदर्शना, जो समतेने जीवन जे आहे, जीवनशक्ती जी आहे, चैतन्य जे आहे, चेतना जी आहे, त्याचं दर्शन करणारा खरा पंडित या श्लोकात 18व्या. वे ज्ञानी जन विद्या और विनय युक्त ब्राह्मण में तथा गौ, हाथी, कुत्ते और चांडाल में भी समदर्शी ही होते हैं. कुणाचा राग आणि कुणात मोह असं नाही. समत्वानी ते समत्वम योग उच्यते. भगवद्गीतेत योगाची परिभाषा श्रीकृष्ण की समताच योग आहे. समतेतूनच ईश्वराचा अनुभव होऊ शकतो. साम्य, तर कारण ते चैतन्य नसतं, हा ब्राह्मण नसता राहिला त्याच्यात, असं तर जी ब्राह्मणाची राखून गेली असते. कष्टी विद्यान कसं इतका विनयशील, कसं विनयशील, तसाच पडला राहिला तर मुर्दा. वस्त्रहीन अवस्थेत राहिला तर काही विनय नाही, कुठलीच विद्या नाही, कुठलेच मंत्र नाही, कुठलीच ऋचा नाही, काहीच नसतं आलं. ते तत्व जर नसतं तर परमात्मा तत्व, गायीत तेच तत्व असल्यामुळेच ती जशी डिझाईन आहे तसं, हत्तीतही तेच तत्व असल्यामुळे, कुत्र्यातही आणि कुत्रा खाणाऱ्यातही, सगळ्यांमध्ये ते पंडित खरा तो, ज्ञानी तो, ज्याचं लक्ष त्या तत्वाकडे, आतल्या कृष्णाकडे आहे, ईश्वर भगवंतामध्ये ज्याचं लक्ष आहे, ना की वरवरचे आकारधारी, यांचं रूप कसं आहे, यांचं नाव कसं आहे, यांचं वागणं कसं आहे, यांचं बोलणं कसं आहे, हे दुर्लक्ष उपहास करणारं. उपहास म्हणजे घृणा नाही, दुर्लक्ष करणारे. ठीक आहे, जे जसं रूप आहे, जे नाव आहे, जे ठीक आहे आपल्या जागी ठीक आहे, आमचं लक्ष त्याच्यातल्या ईश्वराकडे आहे. तर अशा लोकांसाठी पुढचा श्लोक 19वा माझा एक बरेच आवडते श्लोकांपैकी हा एक अत्यंत आवडता श्लोक आहे. 19वा श्लोक खूपच आवडतो मला आणि बरेचदा मी याच्याबद्दल विचार करतो, ध्यान करतो, प्रयत्न करतो, अजून प्रयत्न सुरू आहे आत्मसात करण्याचा. इहैव तैर्जितः सर्गे येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः. इह म्हणजे इथे, एव च इथेच, आत्ताच आणि इथेच, इहैव म्हणजे तै म्हणजे त्यांनी, जित जिंकला, आत्ता इथे जिंकून घेतला त्यांनी. काय? इहैव तैर्जित सर्ग, काय जिंकला? जे काही निर्माण झाला आहे, सर्ग, सर्ग विसर्ग अपवर्ग, सर्ग अपवर्ग विसर्ग आणि निसर्ग, सर्ग शब्द येतो. सर्ग म्हणजे सृजन, जी काही सृष्टीची निर्मिती झाली, जे काही निर्माण झाला. निसर्ग म्हणजे त्याचे मग वेगवेगळे कन्कॉक्शन, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, त्यातून जे क्रिएट झालं. पंचमहाभूत निर्माण झाले, पृथ्वी तत्व, जल तत्व, अग्नी तत्व, वायू तत्व आणि आकाश तत्व. पण त्यातून मग निरनिराळे झाडं, ते एक घरी झाडांवर लागलेले फुलं, स्प्रिंग आला इकडे, डॉगवूड, लॅव्हेंडर, लायलॅक, निरनिराळे. त्याच्या मागे तो जॅपनीज मेपलचा, तर हिरव्या रंगाचं गवत, निळ्या रंगाचं आकाश, पिवळा तापणारा सूर्य, पांढरा चंद्र,
हे जे हा निसर्ग, त्यास पहिले सर्ग व्हावं लागला, सृजन झालं त्याचं, सृजनहार म्हणतो, सृजन करता. त्यात त्याचे मग निरनिराळे निसर्ग निर्माण झाला. त्याच्यात अपवर्ग झाला, त्याचा हळूहळू कमी होत गेलं. फुलं कोमेजून जातील, काढून टाकून द्यावं लागेल, विसर्जन करावं लागेल, निर्माल्य होऊन जातील. आणि अपवर्ग आणि त्यानंतर मग विसर्ग, पूर्ण विलीन होऊन जाईल सगळंच्या सगळं. सर्गे अपि न उपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च. 14व्या अध्यायात 3ऱ्या श्लोकात एक सुंदर वाक्य येतात, सुंदर विचार येतं श्रीकृष्णाने व्यक्त केलेला. त्यातही हा शब्द येतो, गुणत्रय विभाग योग आहे त्या अध्यायाचं नाव. 14व्या 3ऱ्या श्लोकात येतं सर्गे, दुसरी ओळ आहे त्या 3ऱ्या श्लोकाची. सर्गे अपि, जे काही बनेल, जे काही निर्माण होईल, न उपजायन्ते, पुन्हा पुन्हा मग बनणार नाही, बनणं बिघडणं अशी अवस्था नाही राहणार. हे ज्ञान, इदम ज्ञानम, तोही एक श्लोक माझा खूप आवडता आहे याच श्लोकासारखा. म्हणून आणतो आता 5वा श्लोक अध्याय सुरू आहे, पण 14व्या अध्यायात इदम ज्ञानम उपाश्रित, याच ज्ञानाबद्दल तो बोलता आहे. इथे जे इदम ज्ञानम, हे जे ज्ञान आहे, उपआश्रित्य, याच्या आश्रयभूत राहणारी व्यक्ती, याच्या सारे हाही छत्री डोक्यावर धरलेली रक्षणासाठी, पाण्या पावसापासून, उन्हापासून, तापापासून या ज्ञानाचं छत्र धरलेलं, अथवा या ज्ञानाच्या भूमीवर उभे असलेला इदम ज्ञानम उपआश्रित्य मम साधर्म्यमागता, हा उदार श्रीकृष्ण, हा उदार देव म्हणतो, माझ्यासारखा तुला अनुभव होईल, जे माझ्याजवळ ते तुला मिळेल. माझं वैभव ते तुझं वैभव होईल, माझ्यासारखं मोठं मन होईल तुझं, माझ्यासारखं क्षमाशील स्वभाव होईल, माझ्यासारखं सहनशील होशील, जितकं यात तू पुढे वाढशील, माझ्यासारखी संपन्नता होईल, माझ्यासारखं औदार्य, समता, नम्रता सगळे. मम, माझ्या, साधर्म्य, माझे जे गुण आहेत तसे तुझे गुण होतील. मम साधर्म्यम आगता, येऊन पोचशील तू माझ्यापर्यंत. कशाने? इदम ज्ञानम उपाश्रित, या ज्ञानाच्या आश्रयाने तू माझ्यापर्यंत येऊन पोचशील. इतका सोपा मार्ग करून दिला त्यांनी. म्हणजे काय, हात समोर केला, वडील लहान काना धाव त्याचा, तर तो धडधड इतका जोरात धावणे, मी माझ्या छातीत धडधड व्हायचा की पकडतो की नाही म्हणून याला, आणि एकदम बिनधोक फेकून द्यायचा स्वतः. इतकी त्याची हिंमत वाढली की तो पायऱ्या उतरता 4 पायऱ्या उरल्या स्वतः फेकून द्यायचा. तर पूर्ण माझीच परीक्षा ती. त्याला पक्का विश्वास की हा धरणारच बाप माझा, विचारही नाही त्याच्या मनात, चिंताच नाही. धडधड उतरून आला, 4-5 पायऱ्या राहिल्या आणि उडी मारली. का आता उभा समोर हात धरलेला, पकड ना. सुदैवाने पडला नाही, पण लागला नाही. पण माझी मात्र कडीपात्र व्हायची वेळ आली ती. तर आगता हा एकदम, तो श्रीकृष्ण म्हणतो की इतकं असं मी समोर हात करून ठेवले आहे, फक्त झोक स्वतःला टाक. या ज्ञानाचा उपाश्रय ही शिडी करून विश्वास ठेवण्याच्या, फेकून दे स्वतःला. इदम ज्ञान उपाश्रित्य मम साधर्म्य मागता, मग सर्गे अपि न उपजायते, बाकी काही निर्माण हो, तुला पुन्हा नाही जन्म घ्यावा लागणार, माझ्यासोबत भाऊन गंमत पाहशील, लीला पाहशील तू. प्रलये न व्यथंतीच्या, प्रलयासारखी व्यथा जरी आली, हे छोटे मोठे अपमानाची किंमतच काय आहे. प्रलयासारखी व्याधी व्यथा जरी आली तरी न व्यथंतीच्या, दुःख नाही होणार. इतकी पावर, इतकं सामर्थ्य या भगवद्गीतेच्या ज्ञानात. तर इथेही तोच शब्द आला, इहैव तैर्जित सर्ग, इथेच आत्ताच त्यांनी जिंकलं काय, ते सगळं जे काही निर्माण झालं, जसं काही जणू काही. कोणाबद्दल बोलतो? इहैव तैर्जित सर्गे येषाम, ते लोक, साम्ये स्थितम मन, ज्यांचं मन समतेत स्थित आहे. स्वभावो विजयते शौर्य, हे वाक्य गीतेतलं नाही आहे, हे श्रीमद भागवतात 11व्या स्कंदात श्रीकृष्ण चरित्र लीलेच्या शेवटच्या दिवशी त्यांनी स्वतःसोबत ठेवलेला शेवटचा व्यक्ती उद्धव, एकच व्यक्ती त्याच्या चरित्रात झाला ज्याच्यासाठी त्यांनी म्हटलं श्रीकृष्णाने की हा जणू माझंच रूप आहे.
अर्जुनासाठी सुद्धा नाही म्हटलं, कोणालाच नाही म्हटलं की हा माझ्यासारखाच श्रेष्ठ आहे, माझ्याप्रमाणे माझे स्वरूप असं मीच समज उद्धव म्हणजे. हे फक्त एका व्यक्तीसाठी म्हटलं, उद्धवासाठी. आणि स्वतःसोबत फक्त एकाच व्यक्तीला शेवटच्या क्षणापर्यंत राहू दिला. अगदी शेवटच्या नाही, शेवटच्या दिवसा, शेवटच्या तासापर्यंत म्हणता येईल. आणि त्याचा जो संवाद झाला, उद्धव जाईच ना, सोडेच ना, त्याला समजावून जायला लागलं की आता वेळ आली आहे लीला समजण्याची. त्यानंतर मग पायाला बाण लागला, जो श्रीरामाला वालीचा जो होता वध केला, तर रामाने लपून बाण मारला होता सुग्रीवाच्या रक्षासाठी, झाडाच्या मागे लपून वालीला, कारण त्याला वरदान होता, जो समोरून तुझ्याशी युद्ध करेल त्याची अर्धी शक्ती तुला मिळणार, आणि तुझी स्वतःची शक्ती तुझ्या राहिलाच म्हणजे तुझी शक्ती त्याच्यापेक्षा जास्ती होईल. तर वालीला लपून बाण मारला, समोर न येता. तर अनर्थ झाला, अन्याय झाला. वालीनी म्हटलं होता की हे तू चूक केली ना देवा, एक तर चूक झाली तुझ्याच्याने. तर रामाने म्हटलं तुलाही तसंच संधी मिळेल पुढच्या अवतारात. तिथे जो पारधी होता श्रीकृष्ण अवतारात, शेवटी एक उरलेलं तेही काम आटून घेतलं त्याने चरित्रातलं. रामात चरित्रातले उरलेले जे कामं होते, जसे ऋषी मुनी खूप मागे लागले वनवासात की आम्ही आमचा आश्रम सोडून तुमच्या मागेच येतो, आता तुमचं एकदा दर्शन झालं आमचं मन इतकं गुंतलं की आम्हाला आता इथे हे धूर नाही चाटायचा आमच्या यज्ञाचा, तुझ्या मागे मागेच यायचा, तुझ्यासोबतच राहायचं आहे. तर रामाने म्हटलं नाही, या अवतारात नाही, हे वेगळं याचं प्रयोजन आहे, पुढच्या अवतारात संधी मिळेल तुम्हाला. आणि मग त्या गोपिका झाल्या, त्या 8 ऋषी जे होते अष्टसखी झाल्या, त्यांना त्याचं सतत सानिध्य मिळालं, खूप मन भरेस तर. असे अनेक उदाहरणे. माकडं जे होते त्याच्याबद्दल येतात. तसंच हा पारधी जे होता, जी शूर्पणखा होती, रामात तिचं खरोखरच मन लागलं होतं, नुसतंच लग्नाने तिला खरोखरच खूप रूप आवडलं होतं रामाचं, खरंच तिला आवडलं याच्याशी लग्न करावं, याच्यासोबत संबंध जोडावे. ती आली होती, तिची इच्छा पूर्ण राहिली म्हणून तिला राग आला. ती पुढे जी कुब्जा श्रीकृष्ण मथुरेला जेव्हा गेला वृंदावन सोडून कंसाच्या निमंत्रणावर, दुसऱ्या दिवशी कंस वध झाला, तर हत्ती पहिले कोवलयापीड नावाच्या हत्तीसोबत आणि चाणूर मुष्टिकांसोबत युद्ध करून त्याच्या आदल्या दिवशी मथुरा दर्शनासाठी कृष्ण बलराम निघाले, तेव्हा रस्त्यात ती कुबडी दिसली, कंसासाठी चंदन बनवणारी. तिला स्पर्श मिळाला, शेवटी रामाचा स्पर्श नव्हता मिळाला, शूर्पणखेला शक्य नव्हता, एकपत्नी व्रतधारी राम. पण ते स्वतः जाऊन तिच्यापर्यंत पोचून तिच्या हनवटीला स्पर्श करून धरून उचलून तिला खांद्याने धरून सरळ केलं, ते एकदम सरळ सुंदर झाली तिचे. कोबडीचा ऐकलं असेल लीला. असे सगळ्यांचे पुरवल्या, ज्या ज्या कोणाचे. ते जांबवंत, हे गीतेतलं नाही, आपण हे त्या निमित्ताने सांगतो आहे. रामासोबत असलेला जांबवंत हनुमान आणि जांबवंत हे दोनचे त्यांचे प्रमुख वानर. तर म्हातारा झाला जांबवंत, ब्रह्माचा पुत्र सामर्थ्य होता, पण खूप म्हातारा, त्याच्यामुळे तो लांबून नाही जाऊ शकला, नाही तर तो जाऊन रामेश्वरून, तो त्याच्यामध्ये ताकद होती पूर्वी लंकेपर्यंत उडी मारण्याची. पण तो म्हणे आता मी जर्जरीभूत झालो आहे. मग हनुमंताला त्यांनी प्रेरणा दिली की तू विसरला आहेस. हनुमानही बसून गेले होते, हनुमानामध्ये सामर्थ्य नव्हतं रामायणात येत्या उडी मारून जाण्याचा, निराश होऊन हताश होऊन बसून गेले होते. नल नील सुग्रीवाचा जो पुतण्या बालीचा मुलगा अंगद, हे सगळे बसून हताश आत्महत्या करण्याला बसून गेले होते. विचार की आता इथे अन्न सोडून, खाणं पिणं सोडून देह सोडायचा, कारण आपल्याच्याने हे राम कार्य नाही होऊ शकत आहे. रामेश्वर जवळ समुद्र, हनुमंती बसायला झाले तयार की आता आपल्याच्याने नाही होत, इथे समुद्र कसा लागणार. मग जांबवंतांनी त्याला आठवण करून दिली, अरे तू विसरला इथं अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान, एकमुखानं बोला जय जय हनुमान, धन्य तुझी राम भक्ती, धन्य तुझी सेवा, लहानपणी गेलासी तू सूर्याला धराया,
हादरली ही धरणी थरथरले आसमान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान. तर इथे रामनवमी जवळच आहे, श्रीराम. त्यानंतर हनुमान जयंती येते. त्या जामवंताने त्या आठवण केली, अरे तू लहानपणी एवढा असं होता की तू सूर्यापर्यंत जाऊन त्याला गिळायला चालला होता. मग तुला त्याचे शाप मिळाला त्या ऋषीमुनीचा, कारण की जिथे जिथे उपद्रवी होता, उपद्रवी वानर होता, ऋषीमुनींना उचलून असं एक खेळायचा तो, त्या हातात पडू नाही द्यायचा. हे बा बॉल खेळतो जसं ऋषीमुनी ध्यान तपस्येतले लहान बाळ वानर इतका शक्तिशाली. शेवटी त्या ऋषीने त्यांच्या प्रमुखने दिला की तू विसरशील, सगळी विसरून जाते तुझं स्वतःचं सामर्थ्य, हा शाप. आणि अत्यंत आवश्यक जेव्हा असेल, जेव्हा समाजकार्यासाठी त्याचा उपयोग होणार असेल, दुसऱ्यांचा काहीतरी लाभ असेल, तेव्हा त्याची तुला बरोबर आठवण दिला जाईल आणि तिथपासून मग तू नाही विसरणार कधी. मग पुढे तो धावलगिरी नावाचा पर्वत हातावर उचलून आणला हिमालयातून लक्ष्मणाच्या संजीवनीसाठी. त्या जांबवंतांनी आठवण करून दिली हनुमंताला की तुझ्यात काहीच कमी नाही, तू प्रत्यक्ष शिव अवतार आहेस. ही तुमची लीलासूर आहे दोघांची, रामाची आणि हनुमंताची, कोण श्रेष्ठ आणि कोण सेवक आणि कोण स्वामी. मग त्याला काहीतरी प्रेरणा मिळाली आणि एकदम जय श्रीराम म्हणून उड्डाण मारलं त्याने. तर त्या जांबवंताने तो उड्डाण मारल्यानंतर रामाने संवाद झाला की माझ्याच्याने हे मला एक खेद आहे श्री रामा प्रभू, की मी म्हातारा झाला असल्यामुळे मला एक शेवटची फाईट, तो अस्वल होता त्या ग्रेझली मुक्केबाजी, ती आता माझ्यात शक्ती नाही राहिली. नाही तर मी आता तुझ्याशीच हातापाय केले असते, आता मजा कुस्ती लढवली असती तुझ्यासोबत रामाला. तर रामाने म्हटलं, अच्छा तुझ्या मनात इच्छा झाली आहे ना, ती पण मी पूर्ण करेल. कृष्ण अवतारात जांबवती नावाची त्याची तिसरी पत्नी, पहिली रुक्मिणी, दुसरी सत्यभामा, तिसरी जांबवती, तिचे वडील जांबवंत, सेमंतक म्हणण्याची गोष्ट आहे ते भागवतात. कृष्णावर आरोप लावला की चोर आहे, हिरा चोरला. ते सिद्ध चूक आहे ते सिद्ध करण्यासाठी ज्या शोधेत जंगलात जाऊन गुहेत मोठा अस्वलाशी सामना झाला त्याचा, आणि कित्येक तासन दिवस त्याच्यासोबत मुष्टियुद्ध झालं. अस्वलाला मग पराभूत केलं आणि मग तिथून त्या गुहेत लपलेला तो मणी, सेमंतक मणी म्हणला की पहा तिथे होता, तर मी नव्हता चोरला. ते अस्वल ते जांबवंत उल्लेख आहे भागवतात, की त्या रामायणात व्यक्त केलेली इच्छा इथे पूर्ण झाली त्याची. आणि मग दर्शन त्यांनी शेवटी म्हटले की आता मी प्राण सोडतो आहे कृष्णा, तू माझ्याशी दुसरं कोणीच युद्ध नाही करू शकत, तू माझा प्रभू श्रीरामच असशील तरच शक्य आहे तुला इतकं माझ्यासोबत मला पराभूत करणं असंभव आहे, कोणी नाही मला पराभूत करू शकत तुझ्याशिवाय, पण ईश्वराशिवाय. नक्की तू तो रामच आहेस हे मला विश्वास वाटत आहे, खरं असेल तर मला त्या रूपात दर्शन दे. तर मग तो श्रीकृष्णाने त्याला श्रीरामाच्या रूपात जसं पहिले दर्शन झालं होतं तसं दर्शन झालं. तसे निरनिराळे इच्छा नंतर इथला संबंध तुला कुठून, ह्या गोष्टी कुठून सुरू झाल्या मी या श्लोकाकडे पाहत आहे. जिथून कुठून सुरू झालं असेल, मन तर रमलं, तर इहैव तैर्जित सर्गे येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषम हि समम ब्रह्म. मला वाटतं मी ते 14व्या अध्यायातला श्लोक म्हणत होतं, त्याच्याशी संबंधित होतं. म्हणून इथं मम साधर्म्य मागता, माझ्यासोबत राहशील, माझ्यासारखा अनुभव होईल तुला तो. तर इह एव तैर्जित सर्गे, इथल्या इथे आत्ताच त्यांनी जिंकलं आहे काय, सगळं जे काही निर्माण झालं जणू काही सगळ्यांच्या वर जाऊन बसले ते, ज्यांचा मन समतेत स्थित आहे. हा मी उद्धवाची गोष्ट सांगत होतो. तर त्या उद्धवानी शेवटच्या तासात प्रश्न उत्तर केले. जायला म्हणता एक दोन काही माझ्या मनात डाऊट्स आहे, तेवढे क्लिअर कर कृष्णा तू, मग मी जातो, सोडतो. इच्छा तर नाही आहे पण तुझी आज्ञा आहे म्हणून. तर त्यातला एक प्रश्न त्यांनी केला की सगळ्यात शूरवीर, सगळ्यात पराक्रमी कोण? त्यामुळे स्वभाव विजयते शौर्यम, श्रीकृष्णाने एका वाक्यात उत्तर दिला. त्यांनी आपल्या स्वभावावर विजय केला. चिडचिडा स्वभाव, विषादी स्वभाव, दुःखी पीडित स्वभाव, खिन्न राहण्याचा स्वभाव, किंवा खूप एक्सायटेड राहण्याचा, खूपच
सतत सतत उच्छृंखल बनण्याचा स्वभाव किंवा लोभी स्वभाव, सतत धनाबद्दल चिंता किंवा चिंतित राहण्याचा स्वभाव, किंवा खूप सांभाळ चौकशा करण्याचा स्वभाव इकडच्या तिकडच्या, किंवा खूप चटोरेपणाचा स्वभाव, किंवा खूप संसारातच रुतून बसण्याचा स्वभाव, जो ज्याचा प्रत्येकाचा वेगळा स्वभाव असतो. जे बोलू नये ते बोलण्याचा स्वभाव, किंवा जे चुका करू नये त्या चुका करण्याचा स्वभाव, प्रत्येकाचा आपला स्वभाव, त्यावर जो विजय प्राप्त करतो तो खरा शूरवीर. श्रीकृष्णाने उद्धवाला उपदेशात सांगितला. इथे अर्जुनालाही तसं म्हणते, इहैव त्यजित सर्गे येषां साम्ये स्थितं मनः. समतेत ज्याचं मन स्थित आहे कशाही परिस्थितीत, की स्थिर आहे, तो त्यांनी जणू काही सगळ्यांच्या वर जाऊन बादशाह बनून बसला. चाह गई चिंता मिटी, मनवा बेपरवाह, जिनको कछु न चाहिए वो शाहन के शाह. की मनातली चाह जर निघून गेली, इच्छा जर निघून गेली, असं हो तसं हो, हे व्हायला हवं ते व्हायला हवं, हे द्यायला हवं ते द्यायला हवं, यांनी हे म्हणाला यायला हवे बोलायला हवे, कुठलीच चाह गई तो चिंता मिटी. और फिर मनवा मस्त पाय वर करून हात खाखा दाखवून आराम करणं, मनवा बेपरवा. संत म्हणतात, जिनको कछु न चाहिए वो शाहन के शाह. नुसते शाह का बनो, शहनशाह बनो. इथेच आत्ताच कुछ नहीं चाहिए, सब है, जो चाहिए वो सब है. बिंदा एक मुख्य देव आहे, हे त्याला शक्य आहे ज्याच्या जीवनात देव आहे. तिलाच शक्य जे पहिल्यापासून देवाचं नाव घेतलं आहे, देवाबद्दल वाचलं आहे, देवाची पूजा केली आहे, देवाची आरती केली आहे, देवासमोर नैवेद्य ठेवला आहे, देवात किंवा आता पहिले नाही जरी केलं तरी आता सुरू केलं आहे. देवात ज्याचं मन रुततं त्यालाच हे शक्य आहे, की बाकी सगळ्याची चिंता परवा सुटली, मनवा बेपरवा झाला. शहानशहाचा अनुभव फक्त त्यालाच होऊ शकतो किंवा तिलाच होऊ शकतो, म्हणजे मन देवात रुतलं आहे. आणि हा श्रीकृष्ण रूपाने किती सुलभ केला. तस्याहम सुलभ पार्थ. पुढे 8व्या अध्यायात तो स्वतः म्हणतो, नित्ययुक्तस्य योगिना. या रूपात मी समोर कृष्ण चरित्र, कृष्णाचं रूप, कृष्णाचं नाव, कृष्णाची बासुरी, कृष्णाच्या लीला, कृष्णाची कथा, कृष्णाचं कीर्तन, कृष्णाचं गायन, भजन, संकीर्तन, हे सगळ्या मार्गात सुलभ सहज आणि आरामात ईश्वरात मन लागू शकतं. आणि मग ही स्थिती जिथे म्हणतो, कारण निर्दोषम हि समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणि ते स्थित. कारण मग ती ब्रह्म भावना झाली त्या व्यक्तीची. समतेत जी स्थित आहे तिची ब्रह्म भावना झाली. ब्रह्म म्हणजे सगळीकडे तेच आहे, लक्षात आलं, सगळीकडे त्याचाच साक्षात्कार झाला. सगळ्यांमध्ये राग करणाऱ्यामध्ये नरसिंह दिसला, लोभ करणाऱ्यामध्ये श्रीराम दिसला, प्रेमळ खारुताईला घेऊन इतकं त्याचं लक्ष बारकायाने, की ती छोटीशी खार जाऊन पाण्यात डुबकी मारून रेतीत कोलांट्या करून मग जाऊन अंग झटकते त्या दगडांमध्ये, केसांवरची सगळी रेती झटकाय त्या दगडांमध्ये. मी पण काहीतरी सहकार्य करावं पूल बांधण्यामध्ये. राम काज बिन कह बिसरामा. त्या खारीला उचलून धरून प्रेमाने कुरवाळणारा श्रीराम. तर कोणाचं प्रेम असलं तर त्यातही राम दिसला, कोणाचा क्रोध असला तर त्यात नरसिंह दिसला. ही ब्राह्मी स्थिती, ते जे निर्दोषम हे समम ब्रह्म, सगळीकडे ते ब्रह्मच आहे. आधी एक ब्रह्म रे, तुकाराम महाराजांचा अभंग आहे यावर सुंदर. तस्मात ब्रह्मणि ते स्थित. मग ते त्या ब्रह्मातच स्थित आहे. त्याच्यामुळे मग आता लाभ हानी, निंदा स्तुती, मान अपमान, नुकसान फायदा, आपला तुपला, हमरी तुमरी, यातून मन उठून चिखलातून फसलेला बाहेर येऊन कोरड्या स्वच्छ दगडावर येऊन उभं राहिल्यावर जसं होतं. चपला स्वच्छ असतात, जाऊन तिथे मग चपला स्वच्छ घातल्यावर जसं ते पाण्यात चिखलातले पाय पाण्यात धुवून नीट हलके हलके पावलं टाकून आपण स्वच्छ कोरड्या चपला घालतो, ते एकदम बरं वाटतंय. तसं त्या व्यक्तीचं जीवन होते. मग ही कचरापट्टी निघून गेली, तिथेच तेच ते मन जात होतं ते. हे या श्लोकाचं सांगण्याचा तात्पर्य. 20वा श्लोक. न प्रवृष्येत प्रियं प्राप्य
पण ते 19व्या श्लोकाचं फक्त हिंदीतलं वाचन दाखवतं, ते राहून गेलं होतं. जिनका मन समभाव में स्थित है, उनके द्वारा इस जीवित अवस्था में ही संपूर्ण संसार जीत लिया गया है, क्योंकि सच्चिदानंद घन परमात्मा निर्दोष और सम है, इससे वे परमात्मा में ही स्थित है. निर्दोष म्हणजे त्यात असे हे निरनिराळ्या लाटा नाही आहे, कीड नाही आहे त्यात. निर्दोष म्हणजे दोष नाही, कीड नाही लागली आहे. त्याच्यामुळे अशा व्यक्तीचे स्वभाव कीड निघून जाते. ही कीड आहे, रागाला म्हणजे कीड लागली, उधळी लागली, आतल्या आत आपणच पोखरला जाऊन राहिलो. कुणाबद्दल ग्लानी आली, घृणा वाटली म्हणजे कीड लागली, आत सडल्या जाऊन राहिलं काहीतरी, त्यातून दुर्गंध निघणार तोंड उघडल्याबरोबर. तर ही कीड निघून गेली सगळी, उधळी जशी काढून टाकून रॉकेल टाकून स्वच्छ होऊन गेली, तसंच मन ज्याचं स्वच्छ झालं, त्या ब्रह्मात स्थित झालं, तर तिथे मग कीड नाही. सागवणाचं लाकूड. तर 20व्या श्लोकाचा हिंदीत अर्थ काय? जो पुरुष प्रिय को प्राप्त होकर हर्षित नहीं हो. इथे पुरुष शब्द पुन्हा एकदा आठवण करतो, यांनी हे भाषांतर करणाऱ्यांनी पुरुष म्हणले, श्रीकृष्णांनी पुरुष नाही म्हटलाय कुठे. त्यांनी पुरुष आणि स्त्रीमध्ये भेदभाव नाही केला आहे. उलट 9व्या अध्यायात राजविद्या राजगुह्य योगाच्या शेवटी त्यांनी खुलासा केला आहे की पुरुष असो, स्त्री असो, ब्राह्मण असो, शूद्र असो, राजा असो, रंक असो, हे शब्द येतात. माझ्या भाषेत सांगायचे तर संस्कृतमध्ये 9व्या अध्याय शेवटी राज ऋषी असो, राजा असो, ऋषीमुनी असो, स्त्रिया असो, वैश्य असो, शूद्र असो, सगळ्यांसाठी संभव आहे असं तो स्वतः म्हणतो. हे यांनी भाषांतराने पुरुष म्हटलं आहे. जो प्रिय को प्राप्त होकर हर्षित नहीं हो और अप्रिय को प्राप्त होकर उद्विग्न न हो, वह स्थिर बुद्धि संशय रहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानंद घन पर ब्रह्म परमात्मा में एक ही भाव से नित्य स्थित है. न प्रहृष्येत प्रियम प्राप्य. प्रिय म्हणजे आवडतं, आपल्याला आवडतं जे आहे ते मिळालं, ते मिळाल्यानंतर खूप हर्षित झालं, वा 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 खूप छान झालं, भरभरल्या वांग्याची भाजी इतकी चांगली झाली होती, इतकी फर्स्ट क्लास झाली, क्या बनाया पंडितजी, किंवा काय काय तू बनवलं का, कशी छान झाली, अरे काय ते या दुकानातून आणलं, तिथलं मिळालेलं सगळ्यात चांगलं मिळते, तिथून आणलं की यांच्याकडे आम्ही जेवायला गेलो होतो, असं झालं होतं, इतकं बनवलं होतं, खूप मस्त वाटलं. ब्राह्मण भोजन प्रिय, खूप काहीतरी प्रिय मिळालं, खूप हर्षित झाले, फुलून घेतले. किंवा कोणीतरी खूप चांगल्यातले चांगली गिफ्ट दिली की वा वा किती चांगले लोक आहे, किती दिलं आम्हाला, केवढं किती चांगलं केलं, किंवा आपलं काम होऊन गेलं, फ्रेश झालं, सुटलं आपलं काम झालं, मस्त झालं, पुन्हा तेच ते बोलणं, तोच तो विचार, त्याच्याचबद्दल तेच ते. हे वस्तू, व्यक्ती, स्थिती, परिस्थिती हे इथून आलं आणि इथेच राहणार पडणार, त्यांच्यामध्येच खूप किड्यामाकड्यांसारखं जीवन आहे ना. ते सगळ्यांना, त्या मच्छराला इथे बसून खूप आनंद होता, जिथे नको बसाल तिथे माझ्या बटवर बसूनही चावतं तरी त्याला खूप आनंद होता, कारण त्याला जे पाहिजे ते तिथून मिळते. मच्छरालाही, डुकराला संडासात नालीत जाऊन खूप आनंद मिळतो, खूप मस्त, वा 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 फर्स्ट क्लास, मस्त मिळालं. ते किडे जे अळ्या असतात नालीच्या घाणेरड्या वास येणाऱ्या पाण्यामध्ये मस्त मजेत आहे, फर्स्ट, वा 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 किती छान आहे, बरं मस्त झालं, यांनी छान बनवलं म्हणतात, चांगला आज बनवला माल मसाला. गाढवाला उकिरड्यामध्ये लोळून खूप मारामार ढेची सुरू आहे, मस्त. गाढवासमोर वाचली गीता, रातचा गोंधळ बराच होता, रात्रभर रिंगत राहिला. यात हे काही मनुष्याची बुद्धिमानी नाही की तेच खाण्यापिण्यामध्ये, तेच कपड्या लत्त्यामध्ये, त्याच्यातच हे सगळ्यांनाच तेवढंच व्हायचं होतं, तर मग ते झालं असतं तर अजून जास्ती आरामात, काही कष्ट नोकरी नसती करायला लागली, काही पेन्शनची आवश्यकता नव्हती, इथे आता रोज जॉबला जावं लागतं, मला जॉब वर्क करावं लागते, मला काही काम नसतं करावं लागलं, मग तसंच. तर न प्रहर्षेत प्रियम प्राप्य, खूप एक्साइटेड, खूप उत्तेजित स्वभाव. प्रहर्षित म्हणजे उत्तेजना, एक्सायटेड. लहान मुलाला चॉकलेट कँडीच्या दुकानात मिळालं, खेळण्याच्या दुकानात नेलं, जसं होतं माकडासारखं उड्या मारणं, तसं ज्याचं स्वभाव आहे, गंभीर आहे, धीर आहे, दुरून ठीक आहे, बघणं चांगलं आहे, व्यवस्थित आहे, अच्छा आहे,
ठीक आहे, मुबारक हो. न प्रवृष्येत प्रियम प्राप्य, पण न उद्विजेत प्राप्यच अप्रियम. उलटही नाही, उद्वेगही नाही, उत्तेजना नाही, पण उद्वेग पण आहे. प्रिय मिळाल्यावर उत्तेजना नाही, अप्रिय मिळाल्यावर उद्वेग नाही. त्यांच्या जीवनात आहे. स्वभाव न उत्तेजित झाला, न उद्विग्न झाला. खूप मान मिळाला, खूप प्रशंसा झाली तर उत्तेजित नाही झाला. खूप अपमान झाला, खूप निंदा झाली तर उद्वेग नाही झाला. दोन्हीकडे समतेने पाहिलं. यालाही अर्थ नाही आणि यालाही अर्थ नाही. या दोन्हीमधलं जे सार आहे ते माझ्यात आहे आणि माझं मन तिथे आहे, त्यात पूर्ण आहे. न प्रहृष्येत प्रियम प्राप्य, न उद्विजेत अप्रियम. स्थिर बुद्धी असमूढ, ज्याच्यात जीवनात गांभीर्य आहे, धैर्य आहे, स्थैर्य आहे, असमूढ म्हणजे कन्फ्यूज नाही आहे. थोडं इकडे थोडं तिकडे, असं थोडं हे चांगलं आहे की हे चांगलं आहे ना, तर असं करू की तसं करू. सगळंच चांगलं आहे आणि दुसऱ्या दृष्टीने तर सगळंच बेकार आहे. हे ज्यांनी समजावून घेतलं. ठीक आहे, असंही ठीक आहे, हे मिळालं एवढं ठीक आहे, असं कमी मिळालं तर कमी ठीक आहे, काही हरकत नाही. मीठ जास्त झालं, साखर कमी झाली, ठीक आहे, काही हरकत नाही, ठीक आहे. सगळंच ठीक, चांगलं झालं, सगळं चांगलं झालं स्वयंपाक. पण सगळ्याच्या सगळा जाऊन लोटा परेड होऊन फेकून द्यावा लागेल, सार त्यातला ग्रहण करून. तसंही कमी झालं असताना जास्तही झालं तर सगळ्याच्या सगळं बेकारही आहे आणि सगळ्याच्या सगळं चांगलंही आहे. हे दोन्ही टोकं जाणून घेऊन जो मध्ये समतेमध्ये स्थिर बुद्धी, असमूढ, इकडे तिकडे मोहात न पडणारा, संमोहिनी शक्ती सरी जशी असते, हिप्नोटाईज न होणारा, याच्याच मागे धावून राहिला आहे, नाही तर त्याच्याच मागे धावून राहिला, वस्तूंच्या मागे, व्यक्तींच्या मागे, परिस्थितीसाठी. स्थिर बुद्धी असमूढ ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित, अशा त्या स्थैर्य तत्वाला, स्थिर तत्वाला जाणणारा, ब्रह्म तत्वाला जाणणारा, विद म्हणजे बघू शकणारा, जाणणारी व्यक्ती. विद्युत म्हणतो आपण, विद्युत जे येते ते प्रकाशित करणारी, विद्युता, वीज चमकते म्हणतो विद्युत आहे. विद्युत शक्ती तिथे लाईट लागतो. तर विद म्हणजे प्रकाशित करणं, म्हणजे दिसू शकणं, दिसणं. तर ब्रह्म विद, ते ब्रह्माला बघायला लागतात. जसं काही ब्रह्मणी स्थित, की मी पण ब्रह्मातच स्थित आहे. हे नुसत्या लाटा लाटा वर खाली यांचा संबंध नाही. मी आत गंभीर समुद्र आहे, समुद्रासोबत एक झालेली आहे. खूप आहे माझ्या समुद्ररूपानी पाणीच. तुम्हाला जर मी म्हटलं की समुद्र आठवतो का, समुद्राकाठी गेले होते, तर हो आठवतो, कित्येकदा गेला समुद्राकाठी. त्याची कल्पना येते मनात समुद्राची, ती नुसती लाटांची येते. समुद्र म्हटल्याबरोबर लाटा आठवतात, असा मोठा विशाल समुद्र. पण ते लाटांचं जे लेयर आहे, त्याची साल काढलं समजा लाटांचं, त्याचं काढलं ते तर काहीच नाही. मुख्य समुद्र किती आहे त्याच्यामध्ये, 10,000 करोड पटीनी जास्त त्याच्यात समुद्र आहे. अब्जावधींनी समुद्रात पाणी जास्त, लाटांवर जेवढं दिसतंय ते सगळं जीवन समुद्राची परिचय एवढाच झाला. समुद्राकडे जाऊन परिचय एवढा, समुद्र लक्षात एवढाच आला की लाटा, त्यात सार नव्हतं, तत्व नव्हतं, ते नुसतं नव्हतं, त्यात काही विशेष नव्हतंही. ते जी कुठली लाट आली होती ती पडलीच होती. पण तेवढंच लक्षात राहिलं, तेवढंच संपादन केलं जीवनात. आणि एवढा मोठा महासागर त्या लाटेंच्या खाली जो होता, तिथे कधी लक्ष नाही केलं की यात अजून काय काय आहे वैभव. लक्ष्मीसुद्धा आहे त्यात, काम नवरत्न. तर तसं हे ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित म्हणजे काय झालं की लाटा लाटा ज्या निंदाहानीच्या, राग लोभाच्या, मान अपमानाच्या, स्तुती प्रशंसेच्या, जय पराजयाच्या, जिंकल्याच्या हारल्याच्या, खाण्यापिण्याच्या, नाचगाण्याच्या, चांभार चौकशीच्या, हे लाटा लाटा लाटांच्या पलीकडे जाऊन ती व्यक्ती गंभीर समुद्रात स्थित आहे. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा शृण्वन्ति यं योगिनः, की खूप प्राप्त आहे. हे नुसते वरवरच्या तेवढ्या त्यात मन न अडकलेलं. ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित, ब्रह्मातच स्थित आहे. त्याचा शेवटचा श्लोक करू आणि मग ध्यान करून भगवत चर्चा. 21वा श्लोक काय, खूप सुंदर श्लोक आहे. हाही मला खूप आवडतं. जसं मी म्हटलं तर 19वा श्लोक, तसा हा 21वाही श्लोक आता जो येणार आहे समोरचा, तो
मस्त, फर्स्ट क्लास. बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा विंदत आत्मनि यत् सुखम स ब्रह्म योग युक्तात्मा सुखम अक्षयम उच्यते. बाहर के विषयों में आसक्ति रहित अंतःकरण वाला साधक आत्मा में स्थित जो ध्यान जनित सात्विक आनंद है उसको प्राप्त होता है. तदनंतर वह सच्चिदानंद घन पर ब्रह्म परमात्मा के ध्यान रूप योग में अभिन्न भाव से स्थित पुरुष, इथे पुन्हा पुरुष यांनी म्हटलं, देवाने नाही म्हटलं, अक्षय आनंद का अनुभव करता है. तर काय म्हणतात, बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा. एक्सटर्नल स्टिम्युला, इंग्लिशमध्ये जर म्हणायचं झालं तर स्टिम्युलस असतं जे बाहेरून काहीतरी आठवण करून देतात. ते डॉक्टरकडे जातं तर ते ॲन्युअल फिजिकल करताना अशा टोंगळ्यावर थोडीशी हातोडी मारतात. खाली बस म्हणतं, खुर्चीवर बस, टेबलवर बस, आणि हलकीशी हातोडी घेऊन टोंगळ्यावर मारतात. टोंगळ्यावर मारली एकदम तळक्कन आपला पाय वर येतो है ना, की अजून कुठे काही ठोकपीट करून बघतात की सगळं ठीक आहे का. तर बाहेरून स्पर्श करून किंवा बाहेरून नाडी, इथे हात धरून दाबून पाहतात नाडी, पाहायला की ठोके सुरू आहे का, की कसे आहे, किती आहे, ते ठोके सुरू आहे का तर नाही पाहत, सुरू आहे म्हणून बसला आहे, तर बंद असते तर आडवा असता. तर बाहेरून जो स्पर्श होता, डोळे बंद जरी करी असले कोणीतरी खांद्यावर हात ठेवून, आम्ही व्हॅलेंटाईन्स डेला माधवी आणि मी 14 फेब्रुवारीला आता इथे गेलो होतो व्हीलिंग, पिट्सबर्गजवळ व्हीलिंग वेस्ट व्हर्जिनियामध्ये हरेकृष्ण मंदिरात. तेव्हा मला आठवतं मी शेवटी आता निघायची वेळ म्हणून मी डोकं ते चैतन्य महाप्रभूंच्या तिथे डोळे बंद करून हात जोडून बसून शांत होतो, विचारच करत होतो त्यांच्या. आणि कोणीतरी येऊन माझ्या हातावर खांद्यावर हात ठेवला आणि माधवी होती, काही कारण ती म्हणाली की हे पुजारी बोलवतात आहे. तर तो अनुभव कोणीतरी हात ठेवला, लक्षात आलं की काहीतरी आहे, कोणीतरी आहे. तसं बाहेरून जेव्हा काही होतं, शांत बसलो असलो तर आवाज आला, डोळे उघडतो आपण ध्यानातून, बाहेरून आवाज आला, बाहेरून काहीतरी जिभेवर ठेवलं तेव्हा त्याचा आनंद झाला. तर याची सवय जी झाली आहे खूप, इतकी सवय झाली की याच्यावर निर्भर जीवन झाला, परावलंबी जीवन झालं. बाहेरून काहीतरी मिळेल तरच मग आनंद होईल. बाहेरून कोणी येईल, बाहेरून कोणी कॉल करेल, बाहेरून काहीतरी कोणीतरी म्हणेल, बाहेरून कोणीतरी बोलेल, बाहेरून काही देऊन जाईल, बाहेरून काही दिसायला बघायला मिळेल, तेव्हा मग आनंद होईल. असं जीवन चुकीची धारणा झाली कुठेतरी केव्हा तरी, आणि त्यातच मग पक्क होऊन गेलं की बस तसं बाहेरून जर चांगलं असेल तर आनंद आहे, नाही तर बोर होते, समजत नाही, कंटाळा येतो, दुःखी, एकटं वाटतं, एकटं पडलो आम्ही, एकटं पडलो, कोणी लक्ष द्यायला सुद्धा नाही. हे सगळी जी धारणा झाली श्रीकृष्णाच्या मते, परमेश्वराच्या मते उलटी धारणा झाली. उलटी ती जी उलटल्यावर पुन्हा पित नाही, खात नाही, इतकी घृणित उलटी धारणा झाली ती. तसं नव्हतं, त्याच्या एक्झॅक्टली उलटं होतं ॲक्च्युली. पण इतकं थोडं करत व्यसन होऊन गेलं, व्यसनी झालं, मग सुटत नाही व्यसनी लोकांच्या मग त्यांनाही समजते, त्यांची इच्छा नसते पुन्हा पिण्याची, पुन्हा फुंकण्याची, पण नाही सुटल्या जात, पराधीन होऊन गेलेला. तसं आपल्याला हे व्यसन लागलं जीवनात, बाहेरून काहीतरी कोणीतरी काहीतरी देईल, करेल, म्हणेल, आणेल, सांगेल, दाखवेल, तेव्हा आनंद होईल. हे व्यसनापासून मुक्ती नाही, व्यसनमुक्ती नाही होऊन राहिली आहे. तर हे ज्याची त्या व्यसनातून मुक्ती झाली त्याच्यासाठी हा शब्द बाह्य स्पर्शेषु असक्त आत्मा. बाहेरच्या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे 5 प्रकारचे आपण ग्रहण करत आलो. त्या ज्याची आसक्ती नाही राहिली की बाहेरून काहीतरी मिळेल तर आनंद मिळेल. लाटा, नुसत्या लाटा 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 नाही, ज्याला लक्षात ओ माय गॉड, लाटात जर एवढ्या आहेत आज समुद्र किती असेल, तर कल्पना, गणित नाही करू शकत, इतका समुद्र आहे. आता कम्प्युटरमध्ये गणित नाही बसू शकत. आजपर्यंत मी नाही ऐकलं की कुठल्या कम्प्युटरने सांगितलं की समुद्रात पाणी किती आहे. खरं तर लाटा किती आहे हेही नाही मोजू शकत. जितका वारा वाहेल तितक्या लाटा निर्माण होतील, पण लाटाच इतक्या तर पाणी किती आहे. तसं लाट हे नुसतं बाहेरून आलेला वाऱ्याने ढकललेलं पाणी वर उसळलं आहे, तेच पाणी आहे. नुसतं वाऱ्याने वरून येऊन धक्का मारला. तसं जो आनंद मला बाहेरून अनुभवायला मिळतो आहे तो माझा आनंद आहे.
आत एवढा तोडंब भरलेला असा महासागर आहे आनंदाचा. कोणीतरी येऊन आठवण करून दिली की हे बघ गोड खा, हे बघ तू चांगली आहेस, हे हो तुम्ही किती बापरे किती महान व्यक्ती आहे, देव माणूस आहात तुम्ही. खरोखर आहे, देव माणूस नाही आहे, देव आहे. पण त्याची आठवण बाहेरून कोणीतरी करून दिली तेव्हा मला आनंद वाटला. हां नाही तुम्ही पण सज्जन आहात, बरं वाटलं. तर ते आठवण करून देण्यावर निर्भर झालं, परावलंबी जीवन झालं, तरच अधीन झाला. हे जे ध्यानात ज्याची सवय झाली ते आत समुद्रात जाऊन पाहिलं की अरे खरोखर तसं मला वडा भात खाल्ल्यानंतर आणि त्याच्यावर कडकड तेल टाकल्यावर आणि पापड असलं आणि त्यात गोडलिंब तळलेला असला आणि मिरची तर कडक असली तरच आनंद होईल, नाही ते मिळमिळीत झाली आज मजा नाही आहे. अद्रक नतच चहात तसं काही नाही आहे. त्या सगळ्यांनी मला माझ्या आनंदाची आठवण करून दिली होती. आनंद माझा माझ्याजवळ आहे. मी माझ्यासाठी नाव दिलं आहे देवाने, चिदानंद आहे मी, सच्चिदानंद आहे, सतत असणारा आनंद आहे मी, चेतन असणारा जाणता आनंद आहे, स्वतःचं स्वरूप. ते मग कुठली आसक्ती नाही राहिली की कोणी काही कसं असं काही, सगळ्यांमध्ये आनंद आहे. मग कोणाच्याच प्रती घृणा नाही, कोणाच्याच प्रती हिरमुसलं नाही, कोणाच्याच प्रती लोभ नाही, राग नाही, दोष नाही. राग न दोष न द्वेष दुख दास गए भव पार. गुरु मिला तब जानिए मिटे मोह संताप, हर्ष शोक व्यापे नहीं फिर गुरु अपने आप. तर बाह्य स्पर्शेषु असक्त आत्मा. सक्त म्हणजे सक्ती झाली, जबरदस्ती त्याच्यावरच डिपेंडंट. आणि असक्त म्हणजे अजिबात इंडिपेंडंट, जेलमध्ये नाही. आता जिथे पाहिजे तिथे जाऊ शकतो मनाने, इच्छेने. त्या मनरूपी जेलमध्ये नाही आहे की आणलं तर तुकडे टाकले तर खायला मिळेल, सोडलं तर थोड्या वेळासाठी साखळीने बांधलेलं नाही आहे दुसऱ्यांच्या. बाह्य स्पर्शेषु असक्त आत्मा विंद्यत आत्मनि यत सुखम. अशी जी आसक्ती सुटली त्याच व्यक्तीला विंदती, पुन्हा विंद म्हणजे समजतं, दिसतं, लक्षात येतं. आत्मनि यत सुखम, दिसायला लागतं, लक्षात यायला लागतं की सगळं सुख माझ्या स्वतः जिथे आहे तिथे आहे. हम है तो खुदा है म्हणतात, खुद खुदा है. उर्दू खुदा नाव काय आहे? खुद. हा, खुद म्हणजे स्वतः, खुदा. तर आत जो खुदाई करेगा, आत जाऊन खोदेल त्याला आत खुदा दिसेल स्वतःमध्ये. आणि नाही तर मग हे जो खुदाई, याला बाहेरच्या सृष्टीला खुदाई म्हणतात. या बाहेर की खुदाईमध्येच जर रुंतून बसला तो आत खुदाई नाही करणार, मग खुदाची ओळख नाही, खुदाईमध्येच रतून राहिला, खुदासोबत कधी ओळखच नाही होणार. तर बाहेरच्या खुदाईमध्ये न रुतून बसता आत स्वतःची जो ध्यानरूपी खुदाई करेल त्याला तो खुदा सापडेल. आधा वर्ज आहे. तर बाह्यस्पर्शेषु असक्तात्मा विंद्यत्तात्मनि यत् सुखम स ब्रह्म योग युक्तात्मा सुखम अक्षय अश्नुते. शेवटचं आजचं वाक्य, स तो तसा ती व्यक्ती ब्रह्म योग युक्तात्मा, तिचं मग मिलन झालं. योग म्हणजे ब्रह्मासोबत एक झालं. ब्रह्मदेव नाही, ब्रह्मासोबत नाही, ब्रह्मसोबत म्हणजे परब्रह्म तत्वासोबत, परमात्म्यासोबत, ईश्वरासोबत महारास झाली गोपिकांची श्रीकृष्णासोबत. तशी आत्मा परमात्मा के मिलन की ये रात है, यही महारास है, यही महारास है. सुखम अक्षयम अश्नुते. मग अक्षय सुख, क्षय म्हणजे कमी कमी होत जाणार, क्षय रोग म्हणतो, कॅन्सर, मरणप्राय. अक्षय म्हणजे कधी न कमी होणारा, कधी न संपणारा. सुखम अक्षय, असं सुख मिळते, एकदा मिळालं तर टिकलं, पूर्ण वेळ राहिला. त्या वांग्याचा भात निघून गेला, ते फोडणी सगळी निघून गेली, पुन्हा तसा आनंद नाही. तर पुन्हा करावं लागतं तरच पुन्हा तसा आनंद आहे. वेकेशनला गेलं, इतकं हवाई पाहिली आणि अलास्का पाहिला, हे जे तिथे 8-10 दिवस आनंद होता. घरी आल्यावर पुन्हा हिरे माझ्या मागला सुरू झाला, तो आनंद टिकला नाही. पण हे जे ध्यानजनित आनंद जो आहे
तर कुठे न जावं लागता, काही न शिजवता, काही न आणता, कोणाला न पटवता आपल्यामध्ये ईश्वराचा विचार, ईश्वरासोबत मिलनाचा जो आनंद आहे तो इथल्या इथे आहे. इहैव, इथेच आत्ताच आनंद. आणि असा आनंद की अक्षय अश्नते, कधी न संपणार. अश्न म्हणजे ग्रहण करणं, खाणं. अश्न खाऊन तृप्त झाला असा आनंदाने तुडुंब भरला. असं गुलाबजाम डुबवल्यावर इतका ठेवला की बाहेर काढलं तर साखरेचा पाक सगळीकडे कुठेही ठेवला वाटेत. तशी ती व्यक्ती मग इतकी आत जाऊन आपल्या स्वतःच्या माधुर्या डुबून निघाली. कुठं कोणाशीही भेटली तरी प्रेम, गोड बोलणं. कोणाच्याही समोर गेला तरी हसरा चेहरा, आनंदी स्वभाव. कोणाशीही सामना झाला, किती दुष्ट स्वप्रवृत्तीचे असले, दुश्मनीने आले असले तरी विनम्रता आणि औदार्य, सौहार्द, सौजन्य असा स्वभाव. ते सुखम अक्षयम अश्नुते. तर आज इथे थांबवू. 21वा श्लोक. पुढच्या वेळेस 22व्या श्लोकापासून सुरुवात करू. सुंदर आहे. 22, 23, 24 अजून 3 जे श्लोक उरले ते. तर थोडा वेळ ध्यान करू आणि मग आज विराम. जय श्री कृष्ण आणि जय श्रीराम. येणारी रामनवमी